आणि यानंतरची बातमी आपल्या सगळ्यांना सावध करणारी आहे। मुंबई पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय। महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात 107 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला। त्यापैकी कोरोनाचे 34 रुग्ण मुंबईत आढळून आलेत। ठाणे महापालिका हद्दीमध्ये 7, नवी मुंबईत 5 तर कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा 1 रुग्ण आढळून आलाय। पुण्यामध्ये 44 रुग्ण आढळलेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 7 रुग्ण आढळलेत। सांगली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय। यंदा जानेवारीपासून मुंबईमध्ये एकूण 753 कोरोना रुग्णांची नोंद झाली। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, मुंबई, महाराष्ट्र आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतेय। प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते आणि सर्वसामान्यांसाठी काय एसओपीज आहेत? प्रज्ञा, खरं तर आपण पाहिलं तर आकडेवारी अगदी धक्कादायक आहे, कारण की काल 107 रुग्ण जे ते कोविडचे महाराष्ट्रात एकंदरीत आढळलेले आहेत। त्यात पुण्यात 44 रुग्ण आहेत, मुंबईत 34 रुग्ण आहेत। ही दोन शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत। यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता केंद्राकडून जे त्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत आणि राज्य सरकार त्याच केंद्रांनी दिलेल्या गाईडलाईन्स जे ते फॉलो करत आहेत। दुसरीकडे जे अधीक्षक आहेत किंवा मेडिकल अधिकारी आहेत ते म्हणतात की ज्या काळजी आपण कोविडच्या काळात घेत होतो त्या सगळ्या काळजी ज्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे। यात हात धुणे असो, स्वच्छ राहणे असो, डिस्टन्स पाळणे असो, त्यासोबतच तोंडावर मास्क किंवा मुखवटा पट्टी लावणं या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत आहेत। त्यासोबतच असं म्हटलं जातंय की पावसाचे दिवस आलेले, त्यामुळे सर्दी पडसे आणि खोकल्याचे ज्यांना आजार आहेत ते जर श्वासावर येत असतील तर आपल्या जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन जे त्याची चाचणी करून घ्या। त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर या सगळ्या आकडेवारीत मृतांचा आकडा जो आहे ते 21 वर गेलेला आहे। काल सुद्धा कोविड आणि इतर आजारांनी एकाचा मृत्यू झाल्याची बाब जी ती समोर आलेली आहे। त्याच्या आदल्या दिवशी पनवेलमध्ये या एकाचा मृत्यू झालेला आहे। बरोबर आहे अजय, तू सांगतोय ती आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे आणि हे सगळं पाहता आपण प्रत्येकानं वैयक्तिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं हे सगळं पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।